पोरके हो साला रे, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती। पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते। पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते। उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं। मी नेहमी सांगतो, आई बापाचे माणसावर जेवढे उपकार तेवढे कोणाचेच नाही आहे गड्यानो। मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगतो, ते उदाहरण सांगू आणि सेवा समाप्त करू। एका मायमाऊलीचा डोळा खराब झाला गड्यानो, रडायला लागली ती, दादा डोळा खराब झालाय रे बागा माझा, काळजी करू नको माय, रायगडच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो। आई परत रडायला लागली, दादा रायगडला जाऊन डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा म्हणला, आई काळजी करू नको ग, ह्या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर उत्पन्न झालं ग माय, मी मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो। आईच्या डोळ्याला धारा लागल्या, दाद्या मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? पोरानं टाहो फोडला, रडायला लागलं। नाईला सांगता, आई मुंबई हायवेवर माझी 15 एकर जमीन आहे ग, त्यातली 5 एकर जमीन विकतो, अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो। आईचे डोळे पाणवले आणि सांगितलं, बाळा ए सोन्या, आता ऑपरेशन करायची गरज नाही रे, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करील का? माझी कूस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला। आई रडती, पोरगाही रडतन, पोरग रडता रडता आईला सांगता, आई ए आई माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? तू हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होते, बघ ना ग आई, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो आई, एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर, पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? 60, 65, 70 वर्षाची म्हातारी आई होती। आईनं ऐकल्यानंतर पोराला सांगितलं, सोन्या तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये नाही। म्हणून तर मी नेहमी प्रेमानं सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, अग तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी हो, हो मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून येते गड्यांनो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय।